माझं परम सौभाग्य आहे की आज परत जगावचं नाव काय आहे सुवर्ण संधी अंते नारायण स्मृती. तशा गावामध्ये तुम्ही राहता, जगावचं नावच काय आहे? तुमचे जास्त चान्सेस आहे भगवत हमल्याचे. कारण अजयला काय पुकारलं होतं? नारायण. तुमच्या गावचं नाव काय आहे? नारायण गाव. गावचा विषय आपला त्याच्यापुढे आपण गुरुवंदना करू. ओम ज्ञानतिमिरस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुविनिधारिणि. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैत गदाधर वासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सगळ्यांना मेसेज मिळाला व्हॉट्सअप. काय विषयाचा? भगवंताला काय देऊ शकतो त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. देण्याची अवकात आहे का? लायकी आहे का? आपण भीक मंदी आहोत. कोण आहोत? आता भीक मंदी कशी जाऊ आपण? भगवंताचं धाम सोडलं, भगवंताशी आपण काय करू? द्वेष करू, भगवंतापासून वेगळं राहण्याची इच्छा करू. आपण भौतिक जगात येतो, जेव्हा आपण परमपित्याचं घर सोडतो, भगवत धाम सोडतो, त्यामुळे आपण बेघर होतो. काय होतो? आणि भिकाऱ्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलंय? बेघर. हम भीख मंगे है, हम क्या दे सकते भगवान? हारची गरज नव्हती तुमच्यासमोर हार मानले, हारची गरज नव्हती. तर आपण भगवंताला देण्यालायक नाही. आपण नालायक आहोत. का आहोत? नालायक शिव नाही. नालायक म्हणजे काय? जो माणूस व्यक्ती लायक नसतो त्याला नालायक. काय देऊ शकतो का? कोणी म्हणेल मी मंदिरला जमीन दिली, तुम्ही म्हणता मातेच्या गर्भातून जमीन घेऊन आला होतास का? सब धरती गोपाल की. आजोबाचं नाव जातं, मुलाचं नाव सरतं, मुलाचं नाव सरतं, नंतर नातवाचं सरतं. फक्त पेपरवर आपण खुश आहोत. माझी जागा, माझं घर, ही सब धरती गोपाल. म्हणून भगवंताला देण्याची लायकी अवकात आपली नाही. पण भगवंताने जे आपल्याला गिरवी ठेवलंय, घाण ठेवलंय, ते मनुष्य जीवनामध्ये भक्तीच्या माध्यमातून आपल्याला परत करायचं. म्हणून हा विषय काय? भगवंताला आपण काय देऊ शकतो, काय दिलं पाहिजे. तुमच्या मताप्रमाणे काय ठेवलं भगवंत आपल्याकडं? गिरवी घराला काय 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 गिरवी काय घाण काय ठेवलं? आपण घाण आहोत, पण उपर काय घाण पण ठेवलंय. काय ठेवलं आपल्याकडे? आपलं हृदय आणि आपलं ध्यान, ह्या दोन गोष्टी भक्तीमध्ये भगवंताला परत करायच्या. तर आपण जसं मायापूरला जातो, वृंदावन जातो, जगन्नाथपुरी जातो आणि आपल्या घरची चावी समोरच्या शेजाऱ्याकडे घेऊन जातो. तर एक महिन्यासाठी आपण घर त्याच्याकडे काय ठेवलंय? लहान ठेवलंय. आल्यानंतर तुम्ही चावी मागितलं तर त्यांनी दिलं पाहिजे की नाही? तो म्हणेल की एक महिना माझ्याकडे घर माफ झालं, असं होतं का काय? असं भगवंतांनी तुमच्याकडं ठेवलेली दैवी संपत्ती आहे हृदय आणि ध्यान. की आता मनुष्य जीवनामध्ये, दुर्लभ मनुष्य जीवनामध्ये ते परत करायचं आहे भक्तीच्या माध्यमातून. भक्तीची व्याख्या काय? भगवंताची प्रेममयी सेवा भगवंताच्या इच्छेनुसार. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, प्रेम
आणि सेवा यांचा संगम आहे भक्ती. कशाचा संगम आहे? प्रेम आणि सेवा. तर प्रेम होतं हृदयाने, मनाने बुद्धीने प्रेम होत नाही. म्हणून प्रेम करायचं असेल तर आपण हृदय परत केलं पाहिजे. आणि सेवा ध्यानपूर्वक होतं. सेवेमध्ये ध्यान असेल तर सगळ्या प्रकारचे अपराध सुरू होतात. भगवंताला देण्यायोग्य दोनच गोष्टी आपल्याकडे आहेत. जे भगवंताने आपल्याकडे लहान दिलेलं आहे ते त्यांना परत करायचं. आणि भगवंताने दिलेली वस्तू जेव्हा भगवंताच्या सेवेत राहतो त्याला भक्ती म्हटली. ऋषिकेश सेवन भक्ती उच्चारते. आता हृदय का मागताय भगवंत? कारण बाकीची अंग तुटली मोडली, काम करणं बंद झाली तरी आपण जगू शकतो. पण एक अंग आहे जे बंद पडलं की तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि ते अंग म्हणजे काय? आपलं हृदयाचे स्पंदन, आपलं हृदय. पण भगवान काय मागतायत? हृदय मागतायत. म्हणून भक्तीमध्ये येतो तर आपण भगवंताला पहिल्यांदा हृदय दिलं पाहिजे. जसं मी आता कार्यक्रमामध्ये आलो आणि दंडवत मारला. कुठं दंड मारला मी? कोणत्या बाजूला मारला? डावीकडेच का? उजवीकडे का नाही? काय आपले लेफ्टिस्ट आहोत? हृदय लेफ्ट साईड. म्हणून आपण जेव्हा येतो तर सर्वप्रथम भगवंत म्हणतो पुढचे 2 तास हृदय तुमच्याकडे मी परत करतोय. किंवा हृदयाने मी काय करेन? कथा ऐकेन. म्हणून कथेमध्ये भगवंताच्या नावामध्ये आपण हृदय घातलं पाहिजे. पुट युअर हार्ट अँड सोल. काय म्हटलंय? तुमचं हृदय आणि आत्मा त्याच्यामध्ये असला पाहिजे, तेव्हा त्या कथेचं लाभ होणार. मोबाईल सगळे स्विच ऑफ करून ठेवा, सायलेंट ठेवा. तो हृदयच का? प्रश्न होतो. तर हृदय एक मात्र अंग आहे जे शेवटपर्यंत तुम्हाला साथ देऊ शकतो. बाकी कोणतंच अंग तुम्हाला मृत्यूच्या वेळी साथ देऊ शकणार नाही. शरीर, मन, इंद्रिया हे सगळ्यात कृतज्ञ स्वामी आहेत, ज्यांची आपण सेवा करोडो जन्मापासून करतो. ह्या भरोशाने, ह्या विश्वासाने की मृत्यूच्या वेळी ते आपल्याला भगवंताचं स्मरण करून देतील, ह्या विश्वासानं त्यांची आपण करोडो जन्मापासून काय करतो? वफादारी करतो आहोत, सेवा करतो आहोत. हे सगळ्यात कृतज्ञ स्वामी आहेत. कधी तुम्हाला सुट्टी देणार नाहीत. संडे बाकी लोकांना सुट्टी असते कामगार, पण मन इंद्रिय म्हणतं का सुट्टी आहे, रविवार आहे, तुला आराम कर. उलट ओव्हर टाईम, थिएटरमध्ये जाऊ, हॉटेलमध्ये जाऊ, नाही की नाही? तसे कृतज्ञ स्वामी आहेत ज्यांच्या भरोशावर आपण मृत्यूच्या वेळी टिकून आहोत. पण हे सगळ्यात मोठे धोका देणारे नालायक स्वामी आहेत, मन इंद्रिय. तर मृत्यूच्या वेळी अंगामध्ये ताप असतो. किती असतो कोणाला माहिती आहे? मृत्यूच्या वेळी शरीर त्याग करून अंगामध्ये ताप किती असतो? नॉर्मल ताप किती असतो? 98.6. किती? 98.6. हा वाढत वाढत 106 वर जातो. त्यावेळी माणूस टिकू शकतो. आता भगवंतांनी 9 विधी दिले आहेत भगवंताला प्रार्थना. कोण होते 9 विधामध्ये? श्रवण. 106 डिग्री बुखारमध्ये, तापामध्ये श्रवण करू शकता का तुम्ही? तर मृत्यूच्या वेळी आतून एखाद्या वाघिणीप्रमाणे डरकाळी फोडत असत. कोण? कित्येक जन्माच्या अतृप्त भावना, इच्छा, विचार यांची डरकाळी कशी असते? वाघिणीप्रमाणे असते. तुमच्या काही जीवनाच्या आसक्ती, घरच्या चिंता, मुलाबाळांच्या चिंता, हे सगळे विचार, भावना, इच्छा डरकाळी फोडत असतात. कशाप्रमाणे? आणि त्याच्यामध्ये तुम्ही श्रवण जे करताय भगवंताचं नाव वगैरे ऐकू येणार नाही. कारण तुमचा जो श्रवणाचा आवाज आहे तो मांजराच्या पिलाप्रमाणे. तर मांजराच्या पिलाचा आवाज ऐकू येईल की डरकाळ ऐकू येईल?
आणि म्हणून मृत्यूच्या वेळी लगभग असंभव आहे श्रवण करणे. कारण शरीर सोडायची वेळ आली असते, आत्मा घाबरून गेला असतो, त्याला माहित नाही कुठलं शरीर मिळणार आहे, कुत्र्याचं, वाघाचं, डुकराचं, कुठल्या देशामध्ये, कुठल्या गावामध्ये, कुठल्या मातेच्या गर्भात जावं लागणार आहे. अशी भयावह स्थितीमध्ये माणूस ऐकण्यासाठी तयार असतो. काही लोक छाती पिटत असतात, जोर जोर ओरडत असतात, मूर्खाप्रमाणे, पागल व्यक्तीप्रमाणे बोलत असतात, बडबडत असतात. अशामध्ये ऐकू कसं येणार? म्हणून 106 डिग्री बुखारमध्ये ऐकणं असंभव आहे. म्हणून पहिली विधी कॅन्सर, पहिली विधी काय? कीर्तन. आता 106 तापामध्ये तुम्ही जगमाळ पकडू शकता, जीवा उठू शकते, जीवा बोलू शकते का? उलट गळ्यामध्ये कफ अडकला असतो, कफ, वात आणि पित्त, त्यामुळे गळ्यातून आवाज निघत नाही. आणि ज्यांनी बिलकुल अभ्यास नाही केला हरिकृष्ण महामंत्राचा, त्यांच्या तोंडातून हरिकृष्ण महामंत्र निघत नाही. बोलायचा असतो मंत्र कोणता? हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे. पूर्ण आयुष्य अभ्यास न केल्यामुळं त्या व्यक्तीला हा महामंत्र बोलताना त्रास होतो. जसं मला गळ्यामध्ये त्रास होतो, आता ही हालत आहे, तर मृत्यूची हालत काय असेल बघा. हो, प्रॅक्टिकल होतो. तर गळ्यामध्ये 3 धातू असंतुलित झाल्यामुळं गळ्यामध्ये आवाज निघत नाही. अशा वेळी तो प्रयत्न करतो ज्यांना अभ्यास नाही केला जप करण्याचा. कोणत्या मंत्राचा? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. गळ्यामध्ये पित्त, वात, कफ 3 धातू आल्यामुळं कंठातून आवाज बाहेर पडत नाही, कंठ फुटत नाही. त्यावेळी एक वेगळा मंत्र निघतो. आले कुठना, आले कुठना, कुठना कुठना, आले आले, आले यम, आले यम, यम यम, आले आले. दुनिया भरोसा नका की मृत्यूच्या वेळी आपण भगवंताचं नाव. काही मूर्ख लोक असतात, ते हरे कृष्णाला पागल समजतात. का पागल समजतात? की हरे कृष्णाला पागल काय? भगवंतांनी म्हटलंय मृत्यूच्या वेळी माझं नाव घे, अंतकालेच्या मामेव. आणि पागल लोक हरे कृष्णामध्ये 2 तास रोज वाया घालत आहेत, रोज 2 तास भगवंताची ओटी भरत आहेत. ही भगवंताची ओटी भरण्यापेक्षा फॅक्टरीमध्ये ओटी केला थोडे पैसे पण मिळतात. अशी मूर्खता आहे कधी. पण शक्य काय मृत्यूच्या वेळी भगवंताचं नाव घेणं? तसं एका गोळीने वाघ मारला जातो, कोणासाठी? ठीक आहे, त्याचा अभ्यास झालेला आहे, गोळी चालवण्याचा, बंदूक पाहिले आहे, बंदूक चालवण्याचा अभ्यास केला आहे. गोळी म्हणजे काय, बंदूक म्हणजे काय माहित आहे, जंगल माहित आहे, शिकार म्हणजे काय माहित आहे. पण माझ्यासारखा साधू ह्या वाक्यावर विश्वास ठेवून 1 गोळी आणि 1 बंदूक घेऊन जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. शिकार कोणाची व्हायची? कुणी मूर्खता करू नका की मृत्यूच्या वेळी भगवंतच नाही. भगवान तुमच्या बापाचे नोकर नाहीत की मृत्यूच्या वेळी तुमच्या समोर होते. ज्यांनी आयुष्यभर घासलेलं आहे त्यांचं कठीण होतं भगवंताला स्मरण करा. तर ज्यांनी अभ्यासच नाही केला त्यांचं काय होणार आहे? म्हणून हे कीर्तन सुद्धा शक्य नाही 106 डिग्री बुखारमध्ये. समजलं? त्याच्यानंतर स्मरण आपण नंतर बोलू. स्मरण नंतर काय? स्मरण नंतर वंदन आहे 5 सेकंद वंदन. आता अंथरुणातून उठून, मृत्यूशेतून उठून तुम्ही नमस्कार करू शकता का, दंडवत करू शकता का? हाय लायकी तुमची? उठं त्याला नमस्कार करतो, बाबा लवकर जा, एका दिवस घरचे लोक पैसे असतील, नमस्कार लवकर जा बाबा. म्हणून अंथरुणातून उठून 106 डिग्री बुखारमध्ये सगळ्यांना दंडवत करणं, वंदन करणं अशक्य आहे. तिसरं पण कॅन्सल झालं. श्रवण कॅन्सल, कीर्तन कॅन्सल, वंदन कॅन्सल. त्याच्यानंतर आता अंथरुणातून उठून 5 सेवा करू शकता का?
म्हणजे तुमच्या पायाची सेवा करतो. नाही, कारण दिवसभर मुलं काय करतात, संस्कारी असतील तर बापाचे पाय चेपतात आणि ज्याच्यावर संस्कार नाही ते पण बापाची सेवा करतात, पण पायापासून नाही. पुंडलिक पायापासून करायची सेवा मात्यापासून. कारण आई वडील वैष्णव होते, भक्त होते, त्याच्यावर संस्कार झाले होते पुंडलिकावर, म्हणून ज्यांच्यावर संस्कार झाले त्याचे मुलं काय करतील, म्हातारपणी मृत्यूशेवर तुमच्या पायाची सेवा करतात, पाद सेवन. पण ज्यांच्यावर संस्कार झाले नाहीत अशी मुलं काय करतील, ती पण सेवा करतील, पण पायापासून नाही, गळ्यापासून. चेपू का लवकर जाईल. संस्काराचा फरक आहे. आणि अशा वेळी तुम्ही उठून काय दुसऱ्याची सेवा करणार. 10-20 लोक तुमच्या सेवेत असतात, 2 डॉक्टर तुमच्यावर असतात, नर्स असतात, तुम्ही काय सेवा करणार अशा अवस्थेत. म्हणून मृत्यूच्या वेळी चौथी गोष्ट पण शक्य नाही, पाद सेवन. त्याच्यानंतर त्या मृत्यूच्या शयेत उठून तुम्ही भगवंताची सेवा करू शकता का, आरती करू शकता, भगवंताला भोग देऊ शकता, भगवंताचा शृंगार करू शकता. प्रार्थना सेवा कसं म्हणा तुमच्या. म्हणून 5वी गोष्ट पण शक्य नाही. त्याच्यानंतर अर्चना, साख्यम, दास्यम. अशा वेळी उठून आपण मित्राला भेटू शकतो का. तो मित्र भेटायला येईल तुम्हाला गळ्याला लागेल, कारण तुम्ही आता उठू शकत. म्हणून दास्यम, साख्यम, आत्मनिवेदन, संभव. पण अशा 106 डिग्री बुखारमध्ये भगवंतांनी एक अंग तुमच्यासाठी राखून ठेवलंय. म्हणून कृष्ण बडा दयामय. काय म्हटलंय, हे कृष्ण करुणा सिंधू, हे कृष्णा कृपा सिंधू. त्यांनी एक अंग त्यांचं स्मरण करण्यासाठी राखून ठेवलंय, ज्या अंगाने तुम्ही भगवंताचं 106 डिग्री बुखारमध्ये सुद्धा स्मरण करू शकता. ते अंग आहे तुमचं हृदय. कारण स्मरण हे हृदयाचं कार्य आहे. रिमेंबरन्स इज अ फंक्शन ऑफ द हार्ट. काय म्हटलंय, रिमेंबरन्स, स्मरण करणं हे कार्य कोणाचं आहे. आणि ते हृदय तुम्हाला मदत करेल जर तुम्ही आयुष्यभर जी काही सेवा करा, तुम्हाला जी काही चांगली वाटेल. कुणाला भागवतमध्ये रुची आहे, त्याच्यामध्ये हृदय घालून पूर्ण आयुष्य भागवतमला तुम्ही वाचण्याचा. ते भागवतांचं वाचन सुद्धा भगवंत मृत्यूच्या वेळी स्मरणामध्ये बदलू शकतात. ही भगवंताची गॅरंटी आहे. कम ना ज्यादा ये है भगवान का वादा. काय भक्तिमय कार्य कोई असो, काही माताला भगवंताची फुल सेवा आवडते, हार बनवण्याची सेवा, आणि त्या मातेनं आयुष्यभर ती फुल सेवा, हार सेवा हृदयाने केली आहे. तर ती हार सेवा भगवान कशामध्ये बदलणार आहे, स्मरणामध्ये. तुम्हाला कुकिंग आवडतं, भक्तांना चांगला प्रसाद करून खवायचं, भगवंताला खवायचं. कुकिंगमध्ये 2 लोकांची कृपा एकदम होती, राधानीची कृपा आणि राधानीची आणि भगवंताची आणि भक्तांची, 3 लोकांची कृपा एकदम होती. म्हणून ज्याला आयुष्यभर हृदयाने भगवंतासाठी, भक्तांसाठी, राधानीच्या पसंतीसाठी व्यंजन बनवलं आहे, कुकिंग केलं आहे, त्यांचं जे कुकिंग आहे भगवान कशामध्ये बदलणार, असं भगवंताने वचन दिलं आहे. जो रथ यात्रेमध्ये रथ ओढतो हृदयाने ध्यानपूर्वक, ते रथ ओढणं मृत्यूच्या वेळी भगवान तुमच्या समोर ते पिक्चर आणतात. कशा प्रकारे तुम्ही प्रेमाने ध्यानपूर्वक रथ ओढता आणि त्या ठिकाणी तुमच्या पिक्चर थांबतो, ते रील थांबतं आणि त्या ठिकाणी भगवान तुम्हाला ते दाखवून स्मरण करण्याची संधी देतात. असं प्रत्येक कार्य भगवान तुमच्या डोळ्यासमोर आणून किंवा तुम्हाला हृदयाने ते स्मरण करून काय करतात, तुमचा जीवनाचा जो अंतिम उद्देश आहे, अंते नारायण स्मृती अंतकाले च मामेव स्मरण हे पूर्ण करतात. पण त्याची शब्द काय, दिल दिया है ध्यान भी देंगे हे भगवान फिरेंगे. नाही तेव्हा आपण या शरीरातून स्वतंत्र होऊ, मनाच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र होऊ, इंद्रियांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र होऊ. म्हणून स्वतंत्र म्हणजे काय, भगवंतावर निर्भरता
ऐलान करणं म्हणजे स्वतंत्रता आहे. दोन्ही ऑपोजिट वर्ड आहे, स्वतंत्रता आणि निर्भरता. पण जेव्हा आपण निर्भरता कोणावर ऐलान म्हणजे काय जाहीर करणे, आपली निर्भरता जेव्हा भगवंतावर जाहीर करतो तेव्हा आपण स्वतंत्र होऊ शकतो. अपोजिट वर्ड आहे, स्वतंत्रता निर्भरता. त्याप्रमाणे जेव्हा आपण हे हृदय भौतिक जगाला न देता, हे ध्यान भौतिक जगाला न देता भगवंताला दिलं, तर आपण ह्या इंद्रियाच्या गुलामगिरीतून, मनाच्या गुलामगिरीतून, ह्या शरीरातून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकतो. तुम्ही मुक्त पुरुष आहात जर तुम्ही प्रत्येक कार्य हृदय घालून आणि ध्यान पूर्वक. म्हणून भगवंत तुमच्याकडून एकच अपेक्षा करतायत, ती काय, मला प्रत्येक कार्यामध्ये तुमचं हृदय पाहिजे आणि तुमचं ध्यान पाहिजे. कारण हृदय आणि ध्यान ही दैवी संपत्ती आहे जी भगवंताने आपल्याकडे काय ठेवले, आणि ती परत करायची. कारण 84 लाखांमध्ये आपल्याला बुद्धी नव्हती की आपल्याकडे हृदय आहे, आपल्याकडे ध्यान आहे, हे जनावरांना समजत नाही. तर मनुष्यजीवनामध्ये, दुर्लभ मनुष्यजीवनामध्ये आता वेळ आलेली आहे ते हृदय आणि ध्यान भगवंताला द्यायचं आहे. कारण 84 लाखांमध्ये तुम्ही ते परत करू शकला नव्हता. आता कमीत कमी भक्तीच्या माध्यमातून ते हृदय आणि ते भाव काय ध्यान भगवंताला परत करायचंय. कारण ही दैवी संपत्ती आहे, ती सीते मैयेप्रमाणे. त्याच्याप्रमाणे ध्यान आणि हृदय याची तुलना आचार्यांनी केली आहे. दैवी संपत्ती जशी प्रभू रामचंद्राची दैवी संपत्ती काय, सीतामय. आणि सीतामयाचं अपहरण झालं होतं, तसं आपल्या हलगर्जीपणामुळे, आपल्या कशामुळे हलगर्जी म्हणजे काय विषय, निष्काळजीपणामुळे हे दैवी संपत्तीचं अपहरण झालंय. कारण प्रत्येकाला भौतिक जगामध्ये काय हवं आहे, जे भगवंताला हवं आहे ते भौतिक जग आहे. कारण भौतिक जगत हे मायेचं साम्राज्य, आणि या मायेच्या साम्राज्यामध्ये प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती मायेचे गुलाम आहेत, वफादार पुत्री आहेत. त्यांना मायेने काय सांगितलंय, जे भगवंताला हा अर्पण करण्यासाठी जाणार आहे त्याचं आपण अपहरण करायचं. पाहू हा कसं भक्ती करतो, हा कसं माझ्या तावडीतून बाहेर निघतो, माझ्या गुलामगिरीतून बाहेर पडतो. म्हणून आपण सगळ्यांनी म्हणून काय करायचंय, त्याची दैवी संपत्तीचं अपहरण करायचं. दैवी संपत्ती काय, हृदय आणि म्हणून भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू तुमच्या मागं दोन गोष्टी प्राप्त करण्यास करते. प्रत्येकाला तुमचं हृदय पाहिजे आणि प्रत्येकाला तुमचं ध्यान. तसं ध्यानामध्ये जेव्हा आपण रेल्वे स्टेशन जातो तर तिथं अनाउन्समेंट काय होते, अनाउन्समेंट काय म्हणतात, अनाउन्समेंट सूचना काय होते, कृपया ध्यान दीजिए. तुमचा बटवा मागत नाही, तुमची बँक बॅलन्स मागत नाही, तुमची नोकरी मागत नाही, तुमचा परिवार मागत नाही. काय मागताय, तर भगवंताला सगळ्यात प्रिय ध्यान आहे. म्हणून जे भगवंताला प्रिय आहे ते सगळ्यांना पाहिजे. म्हणून मायेनं सगळ्यांना कामाला लावलंय की याचं फक्त दोन गोष्टी आपल्याला काय करायचे, चोरायचे, अपहरण करायचे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती तुमचं हृदय चोरते आहे, तुमचं ध्यान चोरते. एअरपोर्टवर जातो तर अनाउन्समेंट काय असते, काय जाहीर करतात, मे हॅव युअर अटेन्शन प्लीज. आणि विमानावर बसल्यानंतर ती जी असते ना काय काय ती तर तुम्हाला धमकी देते, तुमचा मोबाईल बंद करा, पूर्ण ध्यान माझ्यावर द्या. आणि जेव्हा ती म्हणते तर काही पुरुष इतकं ध्यान देतात जोपर्यंत विमान उतरत नाही तिलाच बघत असतात. स्वतः म्हटले पूर्ण ध्यान माझ्यावर द्या. ऑफिसमध्ये जातो, बॉस धमकी देतो, कृपया ध्यानपूर्वक काम करा नंतर तुमची नोकरी आहे. घरी येतो तर बायको धमकी देते, म्हणते पागल झाला का तुम्ही, आज रविवार आहे, हरे कृष्ण काय करता, थोडं घरावर ध्यान द्या. वाऱ्यावर सोडणार आहे काय, वाऱ्यावरची वळा.
भौतिक जगामध्ये सगळे लोक तुमच्या या दोन गोष्टी मागायला लागले, कारण हे सगळे मायेचे वफादार पुतळे आहेत, गुलाम आहेत. मायेने त्यांना सांगून ठेवलंय की माझी एकच सेवा आहे तुमच्यासाठी, ह्या जीवाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या दोन गोष्टी भगवंताला द्यायला देऊ. काय करायचं नाही, देऊ दे. हा देता येणार, देता आलं नाही पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती ह्या दोन गोष्टी करतात. आता हृदय आम्ही दिलं पाहिजे भगवंताला. आता कलियुगामध्ये काय लोक हार्ट ब्लॉकेज का वाढले, हार्ट अटॅक का वाढलेले, कारण आपण अशा मूर्ख लोकांना हृदय दिले आहे, त्यामुळे हृदयाचे प्रॉब्लेम वाढत चालले. समजलं? ज्या तुमच्या हृदयाची कदर नाही, किंमत नाही, अशा लोकांना तुम्ही हृदय देताय, जी लग्नापूर्वीच तुम्हाला खाईमध्ये ढकलते. अशा मूर्ख लोकांना तुम्ही हृदय देताय, आणि त्यामुळे हार्ट अटॅक वाढलेले, हार्ट ब्लॉकेज वाढले, हृदय ग्रंथी वाढत चालले. हृदय ग्रंथी वाढल्यामुळे ब्लॉकेज वाढत आहे, ब्लॉकेज वाढल्यामुळे हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, हे सगळे प्रॉब्लेम काय होतात. ज्या लोकांना कलियुगामध्ये हृदयाची किंमत मालूम नाही, कदर नाही, अशा मूर्ख लोकांना आपण हृदय बोलतो. एक प्रकारे आपण हृदय बांधून ठेवलंय झाडाला. कोणी या घंटी वाजवा, त्याची वाट लावा. तेव्हा कोणी येतं तुमच्या हृदयाला, चाकू मारतं, खंजीर मारतं, ते तुकडे करतं. दिल के 1000 तुकडे होऊ शकते, दिल लहू लहान होऊ चुका. समजले? आणि त्यामुळं हृदयाचे प्रॉब्लेम वाढत जाणार, कारण आपण मूर्ख लोकांना काय केलंय, हृदय दिलेलं आहे. त्यांना बिलकुल हृदयाची किंमत. आणि आता भगवंतांनी रस्ते काहीच सुरू नाही, तेव्हा आपण पाषाण दिल बनत चाललो, पत्थर दिल बनत चाललो. समजलं? ज्या व्यक्तीला दिलं पाहिजे त्याला सोडून आपण सगळ्यांना हृदय दिलंय, आणि सगळ्यांनी त्याची वाट लावलेली आहे, व्याट लावलेली आहे. कशाप्रमाणे, जसं आपण हृदय टांगत ठेवलंय, कोणी येऊन घंटी वाजवायची. जसं एक माकड होतं, ते पहिल्यांदा नदी किनारी झाडावर येऊन राहू लागलं. तर त्या माकडावर नजर पडली मगरीची, आणि मगरीला सगळ्यात प्रिय असतं माकडाचं हृदय. आणि ती नवऱ्याला म्हणली, तुमचं खरोखरच प्रेम असेल तर पुढच्या रविवारपर्यंत त्या माकडाचं हृदय माझ्या थाळीमध्ये पाहिजे, नाहीतर मैके चली जाऊन. तुम्ही लटकत बसा. हा बेचारा घाबरून त्याच्यावर एका आठवड्यामध्ये गाणी मैत्री केली, एका आठवड्यामध्ये. रविवारच्या अगोदर शुक्रवारी एक दिवस ॲडव्हान्स देऊन सांगायला माकडाला की तुझी जो वहिनी आहे, माझी पत्नी आहे, तुझी वहिनी जी आहे, तुम्हारी भाभी जी है, उन्होंने आपको संडे फिश के लिए बुलाया है. इसके लिए बुलाया है, रविवारच्या प्रीती भोजनासाठी आमंत्रण आहे माझ्या बायकोकडून, तुझ्या बहिणीकडून. आम्ही बेत आखलेला आहे. बेत म्हणजे मराठी बेत नाही, इंग्लिश बेत. कुठला बेत? असं माशाला पकडण्यासाठी काय काय म्हणतात, तो बेट. ह्याला समजलं नाही, खुश झाला. शुक्रवारी आमंत्रण मिळालं तर म्हणून शनिवारी उपवास केला, कारण उद्या भरपूर खायला मिळणार. मी एका आठवड्यामध्ये इतकं गाडी मैत्री झाली, एका आठवड्यामध्ये मला घरी बोलत आहे, किती भाग्य आहे माझं. नंतर एक दिवस उपवास केला. रविवारचा दिवस उजाडला, मगर येऊन की नाही म्हणाला, चल तुम्हाला त्याला पोहता येत नाही, कसे हो तुम्हाला, मी कशासाठी, बस माझ्या पाठीवर. तुम्ही उडी मारली, पाठीवर चालवलं बसून. जसं नदीच्या मध्यावर आला तेव्हा त्या मगराने आपली पोत खोलली. तुम्हाला संडे फिश नाही, तुम्हाला फिश बनणार. माझ्या बायकोचं दिल तुमच्यावर आलेलं आहे, तिला काळीच पाहिजे, माकडाचं काळीच पाहिजे. तेव्हा घाबरलं नाही माकड, बुद्धिमान होतं. ते जोर जोरने हसू लागलं. मला मूर्खा पहिला काय नाही सांगितलंस, पहिला सांगितलं असतं असं वेळ वाचला असता, मला काय प्रॉब्लेम आहे.
मला हे माकड शेवटी माकड होतो. पहिला सांगितलं असतं ते झाडं बांधून ठेवलं ती घेऊन असतो मी. मग काय बांधून ठेवलं झाडावर? हे माकडं आहोत नेहमी उड्या मारत असतो, ह्या झाडावर त्या झाडावर, ह्या फांदीवर त्या फांदीवर. आणि या उड्या मारण्यामध्ये कधी कधी आमचं हृदय खाली पडू शकतं, म्हणून आपल्या माकड जमातीमध्ये ही काय पद्धत आहे. आणि माकड लोक काय करतो, आपलं हृदय काढून झाडावर बांधून ठेवतो, त्यामुळे उड्या मारताना खाली पडू नये. काय मूर्खाने विश्वास ठेवला त्याच्यावर. आणि मला चढ चढ लवकर वेळ होतोय, जी भावी वाढ होते. आणि इथून किनारा त्या दरवाजापर्यंत होता. किती डिस्टन्स आहे, किती अंतर आहे. पण माकडाने विचार केला, जन्म मृत्यूचा प्रश्न आहे, प्राण वचन स्पीक ना, सगळे रेकॉर्ड तोडले. हाय जंप, लॉंग जंप, जे काय सगळे रेकॉर्ड तोडून तो झाडावर जाऊन बसला आणि जोर जोराने हसू. मला गुल्लू के पट्टे मुर्खों के सवरा, कोई अपना कलेजा कैसे निकाल के रख सकते. आपण हसतो की कलियुगाच्या आपण सगळ्यात मूर्ख जीव आहोत. तो कलेजा काढून ठेवला आहे. कोणी या घंटी वाजवा, कोणी या चाकू मारा, कोणी या खंबीर मारा, कोणी या तुझे तुकडे करा. अशा प्रकारे आपण ही मूर्खता केली आहे. हे हृदय त्या व्यक्तीसाठी असलं पाहिजे जो त्याची किंमत करतो, आणि तो परम संवेदनशील व्यक्ती असला पाहिजे. आणि कृष्ण या शब्दाचा दुसरा अर्थ आहे परम संवेदनशील व्यक्ती. द मोस्ट सुपर सेन्सिटिव्ह पर्सन इज कॉल्ड एज कृष्ण. हृदय त्या व्यक्तीला द्या ज्याची त्याला किंमत माहित आहे, जो कदर करू शकतो. म्हणून ज्यानं दिलं आहे त्याला परत करायचं आहे, क्योंकि हे हृदय भगवंतांनी दिल आपल्याला दिलं आहे. म्हणून भगवंत काय म्हणताय, दिल दे के देखो, दिल दे के देखो, दिल लेने वालों आणि दिल देना सीखो जी. आणि भगवंतांनी गीतेमध्ये 3 वेळा मागितलंय लागोपाठ, एका मागोमाग. कोणते 3 श्लोक आहेत? एका मागोमाग बहुत माहिती आहे. जसं हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्ट जज काय करतात, हायकोर्ट जज सुप्रीम कोर्ट जज काय करतात, हातोडा कशावर मारतात, टेबलवर की डोक्यावर, कुठं मारतात, आणि जोराने ओरडतात. किती ओरडतात, काय ओरडतात, ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. जसं महाप्रभूने काय म्हटलंय, हरे नाम हरे नाम हरे नाम. त्या स्टाईलमध्ये भगवंताने कृष्णाने गीतेमध्ये 3 श्लोकामध्ये लगातार काय म्हटलंय, मला तुमचं हृदय पाहिजे, हृदय पाहिजे, हृदय पाहिजे. तर हे 3 श्लोक आहेत, 8.5, 8.6, 8.7. किती आहे? 3. आता कोणाला माहिती आहे ते श्लोक? त्याच्यामध्ये इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे भगवंताने हृदय मागितलं. 8.5 कोणाला माहिती आहे? 8वा अध्याय 5वा श्लोक, अंतकाळेच्या मामेव स्मरण. 8वा अध्याय 6वा श्लोक, यम यम वापी स्मरण. 8वा अध्याय 7वा श्लोक, माम अनुस्मरण. त्या 3 श्लोकामध्ये एक समान शब्द आहे. कोणता शब्द आहे? कोणता शब्द आहे? ऐकलं मी श्लोकात याच्यावर थांबलो होतो आपण. कुठला शब्द आहे? अंतकालेचे मामेव स्मरण, यम यम वापी स्मरण, माम अनुस्मरण. तो शब्द कॉमन काय? भगवंत म्हणतात स्मरण स्मरण स्मरण, नाही तर मरण मरण मरण. स्मरण नाही, इंग्लिशमध्ये शब्द काय? रिमेंबर. भगवंतांनी चेतवते, तू मला रिमेंबर केलंस तर माझ्या धामाला येशील. इफ यू रिमेंबर मी विल कम टू. आणि तुम्हाला रिमेंबर नाही केलंस तुला परत काय बनावं लागेल? रिमेंबर. काय बनावं लागेल? रिमेंबरचा अर्थ काय? रिमेंबर म्हणजे काय? पुनरपि जन्म वारी वारी जन्माची. इतका गहरा अर्थ आहे रिमेंबरचा. रिमेंबर. लेडीज क्लब नाही, लायन्स क्लबचा मेंबर नाही, 84 लाखाचा मेंबर म्हणून परत यावं. म्हणून स्मरण हे कोणत्या अंगाचं काम आहे? तर अप्रत्यक्षपणे भगवंतांनी काय गोष्ट मागितली आहे? तुमचं हृदय पाहिजे, हृदय पाहिजे, हृदय पाहिजे.
तर स्मरण कोणत्या अंगाचं काम आहे? हृदयाचं. रिमेंबरन्स इज द फंक्शन ऑफ द हा ज्याला इशारा समजलेला आहे तो जरूर प्रत्येक कार्यामध्ये हृदय घाला. कारण प्रत्येक कार्य भगवंत बदलू शकतात मृत्यूच्या वेळी. कशामध्ये? स्मरणमध्ये. भगवंत कोणी खलनायक नाही, विलन नाही, जे म्हणतात हसत हसत तुमच्यावर हसत की परत फसला असतो, माझं स्मरण करू शकणार नाहीस. मी हर काय हसली होती? अंतकालाचे मामेव स्मरण. माझं स्मरण करू शकणार नाहीस, चल परत लाईनमध्ये 84 लाख फिरून ये. भगवान तुमच्या हसणार नाही. जर तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये जे काही कार्य तुम्हाला आवडतं, भगवंतासाठी फुलमाला बनवणं, भगवंताची मंदिराची साफसफाई करणं, भगवंताची सब्जी कापणं, कोणतीही सेवा असो, त्याच्यामध्ये जर तुम्ही हृदय घातलं असेल ते प्रत्येक कार्य कशामध्ये बदलतात? भगवंत. ही भगवंताची जिम्मेदारी आहे. कुठं सांगितलेलं आहे? कुलशेखरांच्या प्रार्थनेमध्ये. राजा कुलशेखर त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव काय? मुकुंद माला असतो. त्याच्यामध्ये श्लोक येतो, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरंतम. ह्या श्लोकामध्ये आचार्यांनी भगवंताची भावना आणि वचन सांगितले की भगवंत कोणी खलनायक नाही, विलन नाही. ते तुमच्यावर हसू लागतील की बेचारा फसलेला आहे, डायरेक्ट माझी जी अट आहे तो पूर्ण करू शकला नाही स्मरणाची, आणि त्याला परत भगवान लाईनमध्ये म्हणताय. नाही, भगवंत इतके क्रूर नाही. कृष्ण बडा दयामय. जर तुम्ही प्रत्येक कार्य हृदयाने केला असाल आणि ध्यानपूर्वक केला असाल तर ते प्रत्येक कार्य भगवान कशामध्ये बदलतील? आणि या श्लोकाचं विस्तारित प्रवचन या 3 श्लोकामध्ये केलं. कुलशेखरची प्रार्थना आहे, त्याचा विस्तार 3 श्लोकामध्ये केलं. 8.5, 8.6 आणि म्हणून आपण काय द्यायचं भगवंताला? हृदयाने. आता हे आपण हृदय आणि ध्यान देतो की नाही कसं समजायचं हा प्रश्न आहे. म्हणून भगवंतांनी 10.10 दिलं आपल्याला. काय नंबर दिलाय? भगवद्गीतेचा 10वा अध्याय 10वा श्लोक. काय श्लोक आहे? तेषां सततयुक्तानां भजतां. 4 गोष्टी तुम्ही करत असाल भक्तीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तीव्रतेने, सातत्याने, प्रेमाने आणि भगवंताच्या खुशीने. कारण प्रत्येक कार्याचा अंतिम उद्देश असतो भगवंताची खुशी, भगवंताची संतुष्टी. संसिद्धी हरितोषणम यस्मिन् तुष्टी जगतोषणम. म्हणून पूर्ण 12 संघ वाचायची गरज नाही. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी फक्त काय करायचं आहे? त्यांची खुशी आपण पाहायची. आणि खुशी कशी देणार आपण? जर आपण 4 गोष्टी करत असू, तीव्रतेने, सातत्याने, प्रेमाने आणि भगवंताच्या खुशीने, तर तुम्ही समजू शकता की तुम्ही त्या कार्यामध्ये काय घातलंय? जे भगवंत मागताय हृदय आणि ध्यान. हृदय आणि ध्यान हे 4 गोष्टीतून प्रकट होतं. तीव्रता, सातत्य, प्रेम आणि भगवंताची संतुष्टी. समजलं? कारण मृत्यूच्या वेळी तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये जीवन तयारी आहे, मृत्यू अंतिम परीक्षा. लाईफ इज प्रिपरेशन, डेथ इज फायनल एक्झाम. आणि मृत्यू नावाची जी परीक्षा त्याच्यामध्ये 30%, 40%, 80% चालत नाही. समजलं? याच्यामध्ये तुम्हाला 100% मार्क घ्यायचे असेल तेव्हाच तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास. आणि म्हणून भगवंताने काय करले? ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100 पैकी 100 मार्क प्राप्त करावेच लागतील. आणि ते कसे प्राप्त होतील? तीव्रतेने भक्ती कराल, सातत्याने कराल, प्रेमाने कराल आणि माझ्या संतुष्टी. तर तुम्हाला किती मिळतील? 100 पैकी 100. म्हणून श्लोक नंबर आहे 10.10. किती लोकांना समजला हा नंबर? भगवंत किती हुशार आहेत, किती चालू आहेत. आता 9.10 देऊ शकले असते, 10.11 देऊ शकले असते. 10.10 नंबर का दिला आहे श्लोकाला? तर भगवंत म्हणताय तुला 10 पैकी 10 मार्क मिळतील. हा श्लोक जीवनामध्ये होतोस. इतके हुशार आहे. समजने वाले तो इशारा काफी आहे. श्लोक नंबर काय? 10.10. ज्याला बुद्धी आहे तो समजेल. भगवान
ह्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला पेपर लीक करताय. काय करताय? पेपर लीक करताय. पहिला पेपर भगवंतांनी लीक केलाय. मृत्यूच्या परीक्षेत मला 100 पैकी 100 मार्क पडले तर ही कॉपी करा. तीव्रतेने, सातत्याने, प्रेमाने आणि माझ्या खुशीसाठी करा. आपण जे आज पण करणार आहोत स्वतःच्या खुशीसाठी. स्वतःच्या खुशीला काय म्हणतात हिंदीमध्ये? खुद की खुशी. समजलं? मेरे शरीर की खुशी, मेरी इंद्रियों की खुशी, मेरे मन की खुशी, मेरे परिवार की खुशी, मेरे बच्चों की खुशी, हे जितकं आपण खुद के खुशीसाठी प्रयत्न करतो त्याला हिंदीमध्ये काय म्हणते? खुद खुशी. खुद खुशी करू नका. भगवान म्हणते हे 4 तुम्ही जर गोष्टी कराल तर तुम्ही तुमचं हृदय देत आहात, ध्यान देत आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये मी 100 पैकी 100 मार्क देतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्. म्हणून आपण हृदय आतापासून घालण्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण मृत्यू काय आहे? तयारी आहे. आणि जो चांगली तयारी करतो तो युद्धामध्ये जिंकतो. आपण आध्यात्मिक योद्धा आहोत. वी आर स्पिरिच्युअल वॉरियर्स. आणि वॉरियरची व्याख्या काय? खरा योद्धा कोण आहे? योद्धाची व्याख्या काय? योद्धा कोण असतो? जो शांती पर्वामध्ये घाम गाळतो तो युद्धामध्ये रक्त कमी वाहू शकतो. लक्षात ठेवा. ज्यांना अभ्यास केलाय शांती पर्वामध्ये, वन हू स्वेट्स मोर ड्युरिंग पीस टाइम ब्लीड्स लेस ड्युरिंग वॉर टाइम. समजलं? म्हणून हा आयुष्याचा अभ्यास आहे. अभ्यास काय आहे? हृदय आणि ध्यान देण्याचा अभ्यास. प्रत्येक कार्यामध्ये हर कर्म अपना करेंगे हे भगवान तेरे लिए. कैसे? दिल दिया है जान नहीं, जान तो जाने वाले, जान दो या मत दो, समय काल छीन केलेगा, मृत्यू सर्व हरस जान. तर तुमच्याकडे चैन नाही, निवड नाही जान देण्याची. जान तुमच्या हातात नाही. ते काळ आणि समय हिरावून घेईल. म्हणून जानच्या ठिकाणी काय द्यायचं आपल्याला? दिल दिया है ध्यान देंगे हे भगवान तेरे लिए. हर कर्म अपना करेंगे हे भगवान तेरे लिए. समजलं? आता ध्यान न दिल्यामुळे काय होतं? एक एक सांगा. नजर हटी, दुर्घटना और चट्टी फटी. ठीक आहे? असं जितके काही अपराध आहे त्यांचा जन्म होतो कशामुळे? ध्यान न दिल्यामुळे अपराध, आणि अपराध अनर्थांना जन्म देतो. म्हणून भगवान तुम्हाला भक्तीतून बाहेर फेकत नाही. तर भगवंताचं वचन आहे की दुसऱ्या मी हा विक्रमणाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पाप्यस्य धर्मस्य. तर भक्तीतून बाहेर पण फेकतो. इतके भक्त कधीपासून प्रोग्राम चालला आहे नारायणगावचा? 12 का 13? मी 13 होता तुम्ही सगळे. विचार करा. आता जवळ 13 वर्ष झाली तर किती भक्त जमले पाहिजे? इतके कसे लोक निघून गेले. काय भगवंताने बाहेर काढला? कोण काढला बाहेर? ध्यान. सुरुवातीला आपण ध्यान देत नाही तर त्याचा परिणाम 5-10 वर्षानंतर दिसू लागतो. जसं स्त्री गर्भवती असते, पहिल्या दिवशी कळत नाही, पहिल्या हप्त्यात कळत नाही, पहिल्या महिन्यात कळत नाही, जवळजवळ 3 महिन्यानंतर कळतं. टेस्ट ट्यूब केल्यानंतर, प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर. समजलं? तसं सुरुवातीला आपण जे ध्यान देत नाही त्याचे परिणाम समजून येत नाही. ते स्त्रीच्या गर्भाप्रमाणे सुरुवातीला त्याचा परतावा येतो. आणि ह्याला स्नोबॉल इफेक्ट म्हणतात. काय म्हटलंय? आता किती लोकांना माहिती आहे हे कन्सेप्ट स्नोबॉल इफेक्ट? जसं तुम्ही हिमालयाच्या समोर उभा आहात पायथ्याशी आणि चोटीकडे पाहतात. चोटी ही चोटी नाही, हिमालयाची चोटी. शिखर, शिखर म्हणतात चोटीला. त्या शिखराकडे पाहतात आणि तुमच्या दुर्भाग्याने शिखराच्या वरून एक बर्फाचा तुकडा खाली घडघडत होता. आणि तुम्हाला अहंकार आहे. काय अहंकार आहे?
हा छोटासा बर्फाचा तुकडा माझं काय बिघडवणार आहे. आणि अहंकार कोणी त्या तुकड्याच्या बर्फासमोर उभा राहाल, खाली येईल. तो जेव्हा खाली येईल तुम्हाला जमिनीमध्ये पुरून तो पुढे जाईल. दफनाला काय म्हणतात, तुम्हाला गाडून पुढे जाईल. आता त्या बर्फाच्या छोट्या तुकड्यामध्ये शक्ती कुठून आली तुम्हाला गाडण्याची? त्याला म्हणतात स्नो बॉल इफेक्ट. काय म्हणतात? जेव्हा बर्फाचा तुकडा घरगळत येतो तो एकटा आपल्या परिवाराला बरोबर घेऊन येतो, अंगावर जमा करतो तो बर्फ, आणि तो पहाडाप्रमाणे समोर त्याच्या उभं राहिला, ते बर्फाचं पहाड तुम्हाला गाडून पुढे निघू जाईल, तुमची पर्वा नाही करणार. असे कित्येक भक्त गाडले गेलेले आहेत. तर त्याला अहंकार होता की हे छोटस काय ध्यान देणं छोटीची गोष्ट आहे, हे समजून त्याच्यावर तरी अभ्यास नाही केला. समजलं? असं प्रभूच्या धोतीमध्ये छोटासा छेद आहे नाही. मी एक एक्झाम्पल सांगतो. आणि प्रभूजी एक आठवडा, एक महिना भगवंत ह्या परंपरेमध्ये आले आहेत, तरी सुद्धा लोक सुरू करतात. खरं ते सुरुवातीपासून ध्यान घेणे अपराधाला फार सहजतेने घेतले. हा अपराध माझं काय बिघडू शकतो? पण ते अपराध कोणाला जन्म देतात? अनंतना जन्म देतात. आणि त्यामुळं पुरुष असून सुद्धा ते प्रेग्नंट होतात. त्याच्या गर्भामध्ये, भक्तीच्या गर्भामध्ये 2 मुलं जन्माला येतात. असा गर्भ घेऊन कोणता मूर्ख व्यक्ती सत्संगामध्ये म्हणून ते तोंड लपवण्यासाठी संघ सोडून करून जातात, परत कमी येत नाही. कारण त्याला लोक काय मारतील? ताने मारतील. तुम्ही पुरुष असून तुम्ही प्रेग्नंट कसं झाला? तुमची मुलांची नावं काय आहेत? म्हणून लोक इस्कॉन किंवा आध्यात्मिक संस्था कधी सुरू होतात? जेव्हा ते ध्यान देणं बंद करतात आणि 15-20 वर्षांतून काय करतं की मी गर्भवती आहे, माझ्या गर्भामध्ये 2 मुलं जन्म घेत आहेत, अपराध आणि आनंद. हे फक्त 2 मुलं जन्माला घेतात. कशामुळं? ध्यान न दिल्यामुळे. समजलं? म्हणून ध्यान देणं आवश्यक आहे. तर 15-20 वर्षांतर तुम्हाला तोंड दाखवायची काय म्हणतात, तोंड दाखवायची लाज वाटेल, तर तुम्ही तोंड दाखवू शकणार. आणि त्यामुळे भक्तांची संख्या कमी होते 5-10 वर्षांना. तर 5-10 वर्ष तरी काय केलंय? ध्यान दिलेलं नाही. समजलं? ध्यानाला एक साधारण वस्तू समजली, पण ते हळूहळू काय होतं? गर्भाप्रमाणे वाटतं. जसं स्त्रीला पहिल्या दिवशी कळत नाही की मी गर्भवती आहे, पहिल्या आठवड्यात समजत नाही, पहिल्या महिन्यात समजत नाही, 3-4 महिन्यानंतर तुला कळतं की मी गर्भवती. तसं हे फार धोकादायक आहे. 10-15 वर्षांतर तुम्हाला कळतं की मी सगळ्यात मोठी भूल चुकली आहे. काय केलंय? ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर ध्यान देणं. म्हणून ध्यान देणं आवश्यक. जितकं ध्यान द्याल तितकं प्रेम वाढेल. अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स इज अ साइन ऑफ लव्ह. म्हणजे काय? प्रेम जन्माला येतं छोट्या छोट्या गोष्टीवर ध्यान दिल्यामुळे. भगवंताला काय आवडतं, भगवंताला काय प्रिय आहे, भगवंताला सगळ्यात प्रिय आहे त्यांच्या संबंधी असलेल्या वस्तू. त्याला काय म्हटलंय? तोदिया म्हटलंय. काय म्हटलंय? कृष्ण तोदिया पदपंकज. शब्द काय? तोदिया. तोदिया म्हणजे काय? इंग्लिशमध्ये काय म्हणतात? भगवंताच्या संबंधाच्या वस्तू असतात त्याला तोदिया म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पॅराफर्नेलिया. काय म्हटलंय? त्या शब्दामध्ये सांगितलं भगवंताला किती प्यारा आहे म्हणून त्याला काय म्हटलंय? पॅराफर्नेलिया. म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे. जसं भगवंताचा मृदंग आहे, कधी जमिनीवर ठेवायचं. ते बलराम जे आहे, बलरामचं विस्तार खूप आहे म्हणून त्याला आसन बनवायचं. बलरामजींना आसनावर भेटवायचं, बसवायचं. करताल मृदंग जमिनीवर नाही. समजलं? गीता जमिनीवर नाही, भागवतम जमिनीवर नाही. मृदंगाला हार्मोनियमला पायाने ढकलायचं नाही. ते भगवंताचे पार्षद आहेत. भगवंताची तुळशी माळा भगवंताला अर्पित केलेली
की जमिनीवर कचरा टाकायचा नाही तर तुमचा कचरा होणार. मी त्याला डीओटी केअर म्हणतोय. ते भगवंताचे भक्त आहेत. डीओटी केअर म्हणजे त्यांचा कचरा करू नका. केअर म्हणजे मराठीमध्ये काय? कचरा. कचरा करू नका त्यांचा. डीओटी केअर म्हणतात. खरोखर त्याचा अर्थ करू नका तुम्ही. त्यांना कचरा करू नका. तुमचा कचरा करतो भगवंत. मग अशा छोट्या छोट्या गोष्टीवर ध्यान दिल्यामुळं भगवंताचं प्रेम वाढत जातं. गुण गुण से बने सागर. समजलं? जसं मी आता प्रोग्राममध्ये आलोय प्रवचनात. मी बाहेर चप्पल काढलेली आणि तुम्ही माझ्या मामा येतात. 20 मीटर अंतरावर आहे आणि तुम्ही पाहता की प्रभूजी चप्पल काढून आत मंदिरमध्ये गेले आणि तुरंत ते कुत्रे येऊन तुम्हाला चप्पल खात आहे. तर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही काय कराल? बोला बोला. कुत्र्याला घुसकून लावा, पळून लावा. जर प्रेम असेल. प्रेम नसेल, माझ्याशी खुन्नस असेल, मनामध्ये विचार एकच चप्पल काय खाता येत, दुसरं काय खायचं. तर ह्याला म्हणतात छोट्या छोट्या गोष्टीवर ध्यान देणं प्रेमाचं. चप्पल छोटी गोष्ट पण कोणाच्या संबंधात आहे? जसे भगवंताच्या संबंधात जी काय वस्तू आहे, तुळशीचं पान भगवंताची शरद, इकडं तिकडं पडून द्यायचं, त्याला स्वीकार करायचं, मस्तकाला स्पर्श करून आणि खायचं किंवा तुळशीच्या रोपट्यामध्ये टाकायचं, ठेवायचं किंवा भक्ताला द्यायचं. भगवंताला अर्पण केली माळ खाली पडू द्यायची नाही. कोणती वस्तू जी भगवंताचं गुणगान करते, भगवंताची सुंदरता वाढवते आहे, भगवंताच्या सेवे करणे आहे, त्या गोष्टींचं ध्यान देणं म्हणजे भगवंताचं ध्यान आकर्षण. अटेन्शन टू स्मॉल स्मॉल डिटेल्स इज अ साइन ऑफ लव्ह. समजलं? आणि सगळ्यात प्रिय भक्त मग त्यांची काळजी घेतली पाहिजे. ड्युटी केअर काय म्हणतात? त्याला कचरा करून टाक. केअर म्हणजे मराठीमध्ये काय? कचरा. केअर कचरा म्हणतो की नाही आपण? केअर कचरा तो केअर नाही आहे. म्हणजे सांगण्याची आवश्यकता आहे. तर आपण छोट्या छोट्या गोष्टींना सहजतेने घेतो आणि 15-20 वर्षांनंतर तुमच्या पोटामध्ये मुलांच्या रूपाने जन्म घेत आहेत. ती 2 मुलं कोण आहेत? जेव्हा जन्माला येतील ते तुमचेच हात पाय पकडून आपला 2 हात पकडतील आणि अनर्थ 2 पाय आणि तुम्हाला झुलवत झुलवत काय म्हणतात झोका देते त्या भक्तीच्या बॉर्डरच्या बाहेर. जा बाबा, तुम्ही आम्हाला जन्माला नाही, तुम्हाला फेकतोय आहे. म्हणजे भक्तीच्या बाहेर फेकणारे 2 वस्तू आहेत, 2 मुलं आहेत ज्यांना आपण जन्म दिले आपल्या गर्भात. ही 2 मुलं कोण आहेत? अपराध आणि कशामुळे जन्माला आली? म्हणून भक्ती ठाकूर म्हणतात भक्तीमध्ये तुमचं दुर्भाग्य जन्माला येऊ शकतं ध्यान न दिलं. Our misfortune stems from inattention. लाईट घेऊन ठेवा. काय? Our misfortune. Our म्हणजे भक्तीमध्ये आपलं दुर्भाग्य जन्माला येऊ शकतं. कसं पाहिजे तर भक्तीमध्ये दुर्भाग्य असू शकत नाही. भक्तीचे 2 लक्षण सांगितले. भक्तीला सांगू शकतो काय सांगितले? शुद्ध आणि क्लेशाने. शुद्ध म्हणजे अमंगल काहीच नाही तुमच्या जीवनामध्ये, पण अमंगलतेचा जन्म होऊ शकतो जर तुम्ही ध्यान नाही दिलं. लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये अमंगलता येऊ शकते जर तुम्ही सुरुवातीपासून ध्यान नाही दिलं. म्हणून ध्यान देणं आवश्यक. आता भौतिक जगामध्ये कोणतं कार्य आहे जे ध्यान न दिल्यामुळे तुम्हाला सफलता मिळणार आहे? एक कार्य सगळं त्याच्यामध्ये ध्यान नाही दिलं आणि सफलता मिळणार तुम्हाला. लेथ मशीनवर काम करताय, ध्यान नसेल तर काय होईल? हात पर तुटतील आणि मंदिरासमोर बसावं लागेल करून अल्लाह के नाम पे दे दो. रेल्वेची पटरी क्रॉस करताय, ध्यान नसेल तर काय होईल? राम नाम. एक्झामला बसलाय, परीक्षेला बसलाय आणि उत्तरपत्रिकेमध्ये तुमचं लक्ष नाही. उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना उत्तरपत्रिकेमध्ये तुमचं लक्ष नाही लिहिताना तर काय होईल? प्रत्येक पानावर मोठा अंड मिळणार तुम्हाला. 0.
बरोबर म्हणतात जे श्रवण कीर्तन आहे तुम्हाला भौतिक जगातून बाहेर काढणार आहे, त्या श्रवण कीर्तनामध्ये किती ध्यान दिलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये गडबड झाली तर तुमच्या भक्तीमध्ये गडबड सुरू होईल. फक्त बरबादी बरबादी. म्हणून 10-15 वर्षानंतर ही बरबादी आपल्याला अनुभवायला मिळेल. आता लगेच नाही. तर हे काय स्नो बॉल इफेक्ट आहे. सुरुवाती येताना तो बर्फाचा तुकडा होता. त्याला आपण काय म्हटलं अहंकारने हा तर इतका छोटा बर्फाचा तुकडा आहे, माझं काय बिघडू शकतो. असं सुरुवातीला ज्या ज्या भक्तांनी म्हटलेलं आहे हे ध्यान देणं इतकं महत्वाचं नाही, एक छोटी गोष्ट आहे. त्या छोट्या गोष्टींना कित्येक भक्तांना गाडून उडवलेलं आहे. इसलिए inattentive chanting is an invitation for self destruction. म्हणून हे प्रेम आपल्याला भगवंताप्रती पाहिजे असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर ध्यान देणं आवश्यक आहे. कारण आपण प्रेमाच्या शोधात आहोत. आणि प्रेम कधी होईल जेव्हा ध्यान देऊ आणि हृदय घालू. कारण हृदयातून सुद्धा प्रेम जन्माला येतं. या दोन गोष्टी तुम्हाला भगवंताचं प्रेम देऊ शकतात. म्हणून ह्या दोन गोष्टी आपण भगवंताला द्यायचे. जर तुम्हाला प्रेम हवं असेल, निस्वार्थ प्रेम हवं असेल तर समजतात. म्हणून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आता आपण पाहू की आपण हे भगवंताला हृदय का द्यायला तयार नाही. पहिलं कारण काय, हे हृदय आपण सगळ्यांना वाटून टाकले. 90% बायकोला, 2% मुलांना, 2% बिझनेस, 2% LIC, 2% बँक बॅलन्स आहे कुठे शिल्लक. म्हणून आपण भिकारी आहोत. आपण दिवसेंदिवस पाषाण पत्थर दिल बनत चाललो आहोत. ज्या व्यक्तीला दिलं पाहिजे त्याला सोडून आपण सगळ्यांना दिलंय. याची वाट लावली. हे पहिलं कारण. दुसरं कारण, ह्या हृदयाच्या ग्रंथी आपण वाढवून ठेवल्या आहेत. आणि अशा ग्रंथीने भरलेल्या हृदयाला भगवान स्वीकार करत नाहीत. कोणत्या ग्रंथी? आसक्तीच्या ग्रंथी. म्हणून भागवतमध्ये काय सांगते, गीता भागवतचं ध्यानपूर्वक श्रवण केल्यामुळे ह्या हृदय ग्रंथी नष्ट होऊ शकतात. छिंदन ते हृदय ग्रंथ. आता ग्रंथी काढण्यासाठी भगवंतांनी आपल्याला मदत केली आहे साधूला पाठवून. तर साधू प्रामाणिक असेल तर तो तुमच्या हृदय ग्रंथी काय करतो, कापून टाकतो. कारण साधूच्या हातामध्ये तलवार असते. कुठली तलवार? ज्ञानाची तलवार. साधू काय घेऊन फिरतो असतो? ज्ञानाची नंगी तलवार घेऊन फिरतो. म्हणून फार सुंदर तुलना केली शास्त्रामध्ये. जीवात्मा आहे मेंढपाळाप्रमाणे. कशाप्रमाणे? मेंढपाळाची सगळ्यात मोठी आसक्ती का असते? त्याला सगळ्यात प्रिय का असतात? मेंढ्या, बकरी. आणि साधू कसाईप्रमाणे. कारण साधूच्या हातामध्ये काय? नंगी तलवार आहे. कोणती नंगी तलवार? ज्ञानाची नंगी तलवार घेऊन तो फिरत आहे. आणि जेव्हा जेव्हा जीवात्मा जो मेंढपाळाप्रमाणे जो पाहतो की समोरून साधू येतोय, त्याच्या हातामध्ये काय आहे? नंगी तलवार आहे. तो पहिल्यांदा काय लपवितो? आपल्या मेंढ्या. त्या मेंढ्या म्हणजे आपल्या आसक्ती. म्हणून जेव्हा आपण साधूकडे येतो, प्रामाणिक साधूकडे, आपण स्वतःहून आपल्या आसक्ती त्याच्यासमोर मांडल्या पाहिजे. आणि तो त्यांना कापून टाकेल. तेव्हा त्या गाठी नष्ट होतील. तेव्हा ते भगवंत हृदय स्वीकार करते. त्या गाठीने भरलेलं हृदय भगवंत स्वीकार करते. आसक्तीने भरलेल्या हृदयाला भगवंत स्वीकार करते. म्हणून भगवंताने आपल्या जीवनामध्ये कोणाला पाठवलंय? प्रामाणिक साधू. प्रामाणिक साधू असेल तर तो काय करेल? आपल्या ज्ञानाच्या तलवारीने, नांग्या तलवारीने काय कापून टाकेल? छिंदन ते हृदय ग्रंथी. म्हणून साधूला कसंही म्हटलंय, तो नेहमी नंगी तलवार घेऊन फिरत असतो. पण आजकालचे लोक काय करतात? साधू बघितलं की आपल्या आसक्तीला पण ठेवतात. पण प्रामाणिक असेल तर आपण त्या आसक्तीला कापण्याची परवानगी साधूला देतो. आता प्रश्न उठतो, साधू कापतोच का? साधू इतका क्रूर असला नाही पाहिजे. कापण्याच्या ठिकाणी त्याला काय केलं पाहिजे? गाठी सोडल्या पाहिजे. तर साधू गाठी सोडत का नाही, कापतो का? काय उत्तर यायचं? काय साधू इतका क्रूर आहे? कापण्यामध्ये मजा वाटत तुला? साधू कापतो का?
सोडलं परत मारू शकतो. हा, आपण इतके नमुने आहोत कलियुगाचे. साधूने बेचारे लाखो जन्माच्या गाठी वेळ देऊन तुम्हाला सोडवल्या, तसा साधू निघून जाईल परत बांधायला सोडतो. इसलिए ना रहेगी बास ना बचेगी बास. आणि साधू इतक्या वेळेस सुद्धा नाही, एकट्याच व्यक्तीच्या गाठी सोडत नाही, हजारो जीवांच्या गाठी सोडत. म्हणून एक घाव दोन तुकडे. अशामुळं आपल्याला सोपं पडतं त्या गाठी कापल्यानंतर ते हृदय आपण भगवंताला देऊ शकतो. म्हणून भगवंताने आपल्या जीवनामध्ये साधूला पटलाय अशा प्रमाणे. ठीक आहे, तर त्या गाठी कापण्याची जिम्मेदारी आपली. साधू प्रामाणिक मिळाला तर त्याच्यासमोर आपण आसक्ती दाखवली, सांगितलं की माझी आसक्ती आहे, तुम्ही ह्याला कापा. तर हे हृदय मी भगवंताला अर्पण करण्याचं जात आहे. आसक्तीने भरलेलं हृदय भगवंत स्वीकार करत नाही. तुमची कृपा झाली, तुम्ही कापाल तर माझा भगवंत हृदय स्वीकार करतो. म्हणून विनंती केली पाहिजे. पण आजकाल लोकांना काय करतात, आसक्ती लपून ठेवण्याचा प्रयत्न, त्यामुळे गाठी वाढत चालली आहे. म्हणून ते भगवंत स्वीकार करते आणि त्यामुळे ब्लॉकेज वाढत चालले. आपले स्टंट घालावं लागतात. आजकालच्या लोकांना स्टंट काय घालावं लागतात, कापायला तयार नाहीत. ग्रंथी वाढत गेल्यामुळं ब्लॉकेज वाढतात. ब्लॉकेज वाढल्यामुळे काय घालावं लागतं, समजतं. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, ह्या हृदयाचं आपण पात्र बनवलं पाहिजे, तेव्हा भगवान स्वीकार करतो. भक्तीमध्ये पात्रतेची गरज नाही, पात्र अपात्र देखी. पण जे भगवंत देत आहेत कलियुगामध्ये स्वतः नावाच्या रूपाने येऊन, भगवंताचं नाव, भगवंताची कथा कशाप्रमाणे, वाघिणीच्या दुधाप्रमाणे. आता वाघिणीचं दूध काय विशेष असतं, पात्र तसं पाहिजे. आजपर्यंत आपल्याकडे ते पात्र नव्हतं. म्हणून भगवंताचं नाव, भगवंताची कथा इतकी गाडी आहे, ते वाघिणीच्या दुधाप्रमाणे आहे. आणि आपल्याकडे जे पात्र होतं, तांब्याचं, पितळेचं, ॲल्युमिनियम, जर्मनी आणि कुठचं असतं, स्टीलचं, लोखंडाचं, प्लॅस्टिकचं, कागदाचं, मातीचं, काचेचं, सगळ्यामध्ये छेद पडतात. इतकं गाडं असतं. आणि ज्या हृदयाला, ज्या पात्राला, हृदयरूपी पात्राला इतके छेद आहेत, त्याच्यामध्ये दूध कसं काय धारण करू शकतो. आणि तुम्ही दूध धारण करू शकत नसाल तर पिणार कसं काय. म्हणून आपण भुके मरतो आहोत. जरी भगवंत द्यायला तयार आहे, काय हे शेरणीचं दूध, क्योंकि हम शेर के बच्चे हैं, ममे वंशो जीव लोके. शेर के बच्चे तो किसका दूध पीना है, शेरनी का. शेरनी का दूध है हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर आपलं हृदय पत्थर दिलंय, त्या पत्थरामध्ये सुद्धा होल पडतात, इतकं गाडं असतं. समजलं. लोखंड असो, तांबा असो, पितळ असो, स्टील असो, कुठलंही पात्र वाघिणीच्या दुधाला धारण करू शकत. आणि म्हणून कलियुगामध्ये भगवान ह्या हृदयाला सुवर्ण पात्र बनवले. कोणत्या रूपाने, सुवर्ण युगामध्ये सुवर्णमय अवतार, सुवर्ण पात्र देण्यासाठी. कोणते अवतार आहेत ते, बोलो चैतन्य महाप्रभू की गोल्डन अवतार हॅज कम इन गोल्डन एज टू गिव्ह अस गोल्डन पात्र, नॉट अक्षय पात्र. समजलं. आता अक्षय पात्र कसं बनवू शकतात. महाप्रभूने 8 प्रार्थना दिल्या. किती, त्याची तिसरी प्रार्थना आहे, तुमच्या हृदयाला सुवर्ण पात्र बनवू शकतो. कुठली प्रार्थना आहे, हा सगळ्यांनी बोला जोराने. तुनादपि सुनिचेना तरोरी सहिष्णुना हरानी नमान देना कीर्तनीया सदा हरि. तुनादपि सुनिचेना तरोरी सहिष्णुना हरानी नमान देना कीर्तनीया सदा हरि. तुनादपि सुनिचेना तरोरी सहिष्णुना हमारी नमान देना कीर्तनीया सदा हरि. तुनादपि सुनिचेना तरोरी
सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनीय सर्वाहारी. आता 4 वेळा का बोललो आपण? तर याच्यामध्ये 4 धातू एकत्र येणार आहेत आणि 4 धातू तुमचं हृदय सुवर्णाचा पात्र होतं म्हणून 4 वेळा आपण बोललो. तर एक एक गुण सांगा जे एक एक धातू प्रमाणे आहेत. ही 4 धातू काय आहेत? ह्या स्वतःमध्ये पुन्हा दपी म्हणजे काय? झाडाचं नाही, गवताच्या पात्र. गवताचं पात्र काय विशेष आहे? गवताच्या पात्यालाच काय नम्रतेचं उदाहरण दिलं आहे. किती लोक थुकतात, किती लोक मुततात, किती लोक हाकतात, पण तक्रार करत नाही. आले कधी पेपरमध्ये ते रोज गमजन निष्ठाकडे जातात, माझ्यावर उठून जातात, नाही थुकून जातात, कधीच तक्रार नाही. आणि जेव्हा वादळ येतं, जेव्हा सुनामी येते, जेव्हा पूर येतो, मोठमोठी झाडं उखडून पडतात पण पात उखडून पडत नाही. ते थोड्या वेळासाठी पुरामध्ये झुकतं. तर गवताचं पाते कधी काय करते? तक्रार करतो, फुटतो, आपण मन उतरून करतो. पण त्याच्यामध्ये ताकद काय आहे? सगळं सहन केल्यामुळं सगळं नम्रतेनं सहन केल्यामुळे काय होतं ना, ती ताकद मिळते. पुरामध्ये, आंधी तुफानमध्ये तो उखडला जात नाही. असं आपल्या जीवनामध्ये आंधी तुफान येईल, सुनामी येईल, मोठमोठे पूर येतील, पण त्याच्यामध्ये टिकून राहायचं असेल तर आपण कशाप्रमाणे नम्र बनायचंय? गवताच्या पात्रात. पुन्हा दपी सुनिश्चित. नंतर पहिला धातू आहे नम्रता. दुसरा धातू सहिष्णुता, सहनशीलता. जसं नारीला काय म्हणतात? शक्ती म्हणतात. काय म्हणतात नारीला? तर पुरुषाला काय म्हटलं पाहिजे? सहनशक्ती. काय म्हटलं पाहिजे? नारीला शक्ती म्हणतात तर पुरुषाला काय म्हटलं पाहिजे? ठीक आहे. तर आता झाडाला सहनशक्तीचा उपमा का दिले? काय विशेष झाडामध्ये? त्याच्यामुळे सहनशक्तीचं मूर्तिमंत स्वरूप म्हटलं का? झाडाला आपण दगड मारतो, फळ देतो. उलटा इफेक्ट आहे. दगड मारल्यामुळे फळ देतो. चिंचा पडतो की नाही? आंबे पडतो की नाही? कसं पडतो? माताजी चला बोलावा आहे. चांगलं घेऊन झालं मला पण पाठवा. ते बंद करा. ठीक आहे, 5 मिनिटं काय सरळ आपण आमची सायन्स परीक्षा घेतो. तर दगड मारल्यावर काय होतं? आता मोठा वडाचं झाड आहे. वडाचं काय परवा पूजा केली की नाही? झाडाला बांधून ठेवलं. नवऱ्याला बांधलं पाहिजे, झाडाला बांधून झाड कुठं झालं? तर वडाचं झाड कापण्यासाठी एक कोणाला लाकूड तोडायला. आणि इतकं मोठं झाड होतं, उन्हामध्ये तो दिवसभर कापत कापत दुपारी थकून गेला आणि खाऊन खराटे मारला. कुठं खराटे मारला होता? त्या झाडाच्या सावलीत. विचार करा. पण त्या झाडाची सहनशीलता काय? हा मला कापतोय, ह्याला मी सावलीत देणार नाही, कधीच म्हणणार नाही. ते चरम सीमा आहे सहनशीलतेची. त्या झाडालाच कापतोय, त्या झाडाच्या सावलीतच झोपतोय, पण सुद्धा म्हणून ते तुझ्यावर पडून मी तुला ठार मारतो नाही. इतकी सहनशील. झाड कधी म्हणते काय? पाऊस आला, छत्री द्या मला, रेनकोट द्या. हिवाळ्यामध्ये म्हणते काय? तुम्ही लोक कंबल ओढताय, फार आंबट झालं तुम्ही, मला पण कंबल द्या. झाडामध्ये ती सहनशील. उन्हामध्ये छत्री मागत नाही, पावसामध्ये रेनकोट मागत नाही, हिवाळ्यामध्ये कंबळ मागत नाही. दगड मारला तर फळ देतं, कापला की लाकूड देतं, जाळा की उष्णता देतं. काय देत नाही झाड? म्हणून त्याला पेड म्हटलंय. पेडची विशेषता काय? आपल्या घरामध्ये अंगणामध्ये जर झाड असेल तर त्याचं फळ
फूल आणि काय फळ फूल पत्रम पुष्प म्हणजे काय फळ फुल आणि पान. पान फळ तोडल्याचे पैसे भरावे लागतात का? का भरावे लागत नाही? तर बापाने त्याचे पैसे भरले, भगवंताने त्याचे पैसे भरले म्हणून त्याला काय म्हणतात पेड म्हणतात. तर त्याचे पैसे पेड केले भगवंताने म्हणून त्याला काय म्हणतात पेड म्हणतात. इतकं कृपाळू काय असतं झाड असतं. पेडला पेड काय म्हणतात? तर त्याचे पैसे भरावे लागले, बापाने त्याचे पैसे भरलेले आहेत म्हणून पान तोडतात, फळ तोडतात, फूल तोडतात, त्याचे पैसे भरावे लागतात. तर ही सहनशीलता आहे वृक्षाची. तर दुसरा गुण काय नम्रतेनंतर दुसरा धातू सहनशील. तिसरा जो गुण आहे ह्या श्लोकामध्ये दुसऱ्यांना मान सन्मान देणं. आता दुसऱ्या जीवाला मान सन्मान का करायचं? मुंगीला सुद्धा नमस्कार केला पाहिजे का? तर त्या मुंगीमध्ये भगवान परमात्म्याच्या रूपाने विराजमान. म्हणून प्रत्येक वस्तूला व्यक्तीला आपण जेव्हा आदर देतो, नमस्कार करतो, दंडवत मारतो, तर त्याच्यामध्ये असलेल्या परमात्म्याला आपण काय करतो दंडवत. त्या शरीराला त्या वस्तूला नाही. ज्या कारणामुळे ती वस्तू व्यक्ती कार्यरत आहे त्या परमात्म्याला आपण दंडवत मारतो. आणि हे निमित्तपणे केलं तर काय होईल? प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला भगवंत पाहण्याची दृष्टी मिळेल. ब्राह्मणे गवी हसती. म्हणून आपण ही प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रत्येक वस्तूमध्ये जर भगवंताला पाहायचं असेल, बाहेर नरसिंह हृदय नरसिंह, प्रत्येक वस्तूला मान सन्मान दिला पाहिजे. समजलं? तर ती अभ्यास आपल्याला ती दृष्टी देणार आहे. प्रत्येक वस्तूमध्ये कोणाला पाहण्याची भगवंताला. त्यामुळं आपण जिथं जिथं नजर घालू तिथं भगवंत आपल्याला पाहायला मिळतो. तर हा दृष्टिकोन तुम्हाला मिळेल. ती दृष्टी मिळेल म्हणून प्रत्येक जीवाला प्रत्येक वस्तूला आपण आदर दिला पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. हो शकत दंडवत मारला. शेवटची वस्तू काय आहे? तिसरा धातू आहे दुसऱ्यांना मान सन्मान. चार धातू एकत्र आले पाहिजे. चौथी धातू काय आहे? स्वतःला मान सन्मानाची अपेक्षा न बाळगता. अपेक्षा ह्या सगळ्यात काय धोकादायक. अपेक्षेमुळे आपल्याला दुःख मिळतं. आशा ही परम दुःखाने. तिगडेचं साक्षात्कार आहे. आशा केल्यामुळं अपेक्षा केल्यामुळं आपली उपेक्षा होते. म्हणून अपेक्षा ही काय होते? नरकाचे दोन द्वार खोलते. तुमची इच्छा असो किंवा नसो, तुमचे दोन नरकाचे द्वार खोलले जातात अपेक्षेने. गीतेमध्ये 3 नरकाचे द्वार सांगितले. कोणकोणते? काम, क्रोध. आता अपेक्षा नरकाचे 2 द्वार कोणते आणि कसे उघडते कोण सांगेल? अपेक्षेमुळे का होतं? कोण आहेत? बरोबर आहे. थोडं जवळ तुम्ही बसला आपण जवळ. अपेक्षा पूर्ण झाली तर 2 नुकसान होतात. अपेक्षेप्रमाणे नाही मिळालं तर लोभ वाढतो. जसं मी ह्या कार्यक्रमाला आलोय. किती वर्षाला आलोय? 5 वर्षाला. तर माझी अपेक्षा काय असते? एका वर्षाला 1 फुलमाळ पाहिजे. या लोकांनी किती घातल्या? तर मिळालं तर प्रॉब्लेम काय? एकच का घातली? 5 पाहिजे होत्या. तर काय वाटतं? लालच. लालच का म्हणतात? लोभ नरकाचे द्वार तुम्ही खोलले नाही. इच्छा नसून सुद्धा नरकाचे द्वार लोभ वाटते की नाही? मिळालं तर प्रॉब्लेम काय? इतना ही क्यों मिळा? नाही मिळालं तर क्यों नाही मिळा? क्रोध आता आहे. क्रोध पण नरकाचं द्वार आहे. म्हणून तुम्ही इच्छा नसताना नरकाचे द्वार 2 खोलण्याचा कमी. मिळालं तर इतकंच काय मिळालं? नाही मिळालं तर क्रोध. समजलं? म्हणून आपण अपेक्षा ठेवायची नाही. भक्तीमध्ये कसं पुढे जायचं? हत्तीप्रमाणे. म्हणून हिंदीमध्ये कहावत आहे, हत्ती चला बाजार, कुत्ते लोग भोगने लगे हजार.
आपण विचार नाही करायचे किती लोक भोगताय, किती लोक थुंकताय. मतवाल्या हातीप्रमाणे आपण पुढे जायचं. मतवाल्या म्हणजे भगवंताचं नाव घे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. हाती मागून होतं किती कुत्रे मोजतो का? 100 झाली, 1000 झाली, काही फरक पडत नाही त्याला. किती कुत्री भोकत. हत्ती चांगला बंद ठेवत नाही. असं भक्तीमध्ये चालत राहायचं आपण. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. मग त्या हातीच्या खांद्यावर भगवंताचं लिंग ठेवलं आणि प्रत्येक चौकामध्ये त्याची आरती काय करणे ओवाळले जाते. पण हाती म्हणतो काय आता चौक आला, मला थांबावं लागेल, माझी आरती होणार आहे. मान सन्मानाची अपेक्षा नाही. तसं कुत्रं भोगल्या सुद्धा थांबत नाही, तसं लोक आरती घेऊन उभं राहील सुद्धा हाती थांबत. हातीला थांबवण्यासाठी माहुता अंकुश वापरावा लागतो, तेव्हा त्या तो चौकात थांबणार. समजलं? असं हातीप्रमाणे लोक थुकोत किंवा गुणगान करोत आपण मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता भगवंताच्या भक्तीमध्ये एका व्यक्तीला संतुष्ट करण्यासाठी भक्तीमध्ये पुढे चालायचं आहे मतवाल्या हातीप्रमाणे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम